रामकृष्ण हरी. तर मंडळी, आपल्या सर्वांना असं वाटतं की मला जर खूप सुंदर गाता येत असतं किंवा मला सुद्धा देवाने खूप सुंदर स्वर दिलेला असता तर मी सुद्धा किती भजन केलं असतं. त्या पांडुरंग परमात्म्याला फक्त भजन करून मी प्रसन्न करून घेतलं असतं, बरोबर ना? पण ऐका, तुकाराम महाराज म्हणतात की फक्त स्वर असून उपयोग नाही, आणि जर तुमच्याकडे स्वर नसेल तरीही काहीही हरकत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेसी प्रीती भाव बळे, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तुका म्हणे मना सांगतो विचार, तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेंदिस, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तर मंडळी, या अभंगामध्ये आपल्याला समजलेच असेल की फक्त स्वर असून उपयोग नाही, तर देवाचं भजन करताना अंतःकरणातील भाव हा खूप महत्वाचा असतो. म्हणून देवाकडे स्वर मागण्यापेक्षा फक्त देवाकडे आपल्या आवडीची भक्ती मागून घ्या आणि आपल्या मनाला पटवून सांगा की देवाचं भजन तुम्ही कसंही करा, ते देवाला प्रियच आहे. रामकृष्ण हरी.